स्वातंत्र्याच्या 8 दशकानंतरही व्यवस्थेची लाजिरवाणी परिस्थिती पाहायला मिळते. एका पक्क्या रस्त्याअभावी भोर तालुक्यातल्या बाळासाहेबांचा श्वास झुळीतच अखेर भिजला. देश आज स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करतोय. 80 वर्षाच्या विकासाच्या गगनभरारीच्या बाता प्रत्येक व्यासपीठावर लोकनेते आणि नेते मारत आहेत. अशा अवस्थेत राज्यातील सर्वात विकसित असलेल्या पुण्याच्या उंबरठ्यावरील भोर तालुक्यात मात्र व्यवस्थेच्या तोंडावर काळिमा फासणारी अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. भोर तालुक्यातल्या खोपी गावातील कचरे वस्तीवर पक्का रस्ता नसल्यामुळं एका 62 वर्षाच्या गंभीर आजारी वृद्धाला झोळीत बांधून चिखल दगड तुडवत दवाखान्यात न्यावं लागलं. पण व्यवस्थेच्या निर्लज्ज दिरंगाईमुळं वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या वृद्धाचा आता वाटेतच मृत्यू झाला. खोपी गावातील कचरे वस्ती आणि जानकर वस्तीवर मूलभूत सुविधांचा अभाव हा जणू वर्षांचा शापच. कचरे वस्तीतील बाळासाहेब कचरे या 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती खालावली. मग कुटुंबियांनी जीवाच्या आकांतानं रुग्णवाहिकेसाठी धावाधाव केली. मात्र वस्तीवर पोहोचण्यासाठी रस्ताच नसल्यानं 4 चाकी तर सोडाच दुचाकी वाहनही पोहोचणं अशक्य होतं. अखेर गावकऱ्यांनी माणुसकीच्या नात्याने बाळासाहेबांना झोळीत टाकले. अनेक गावकरी एकत्र आले आणि चिखल, पाणी, निसरड्या वाटा व शेताच्या बांधावरून 1.5 किलोमीटरची जीवघेणी पायपीट सुरू केली. जिथं कोणी दमेल त्या ठिकाणी दुसऱ्यानं झोळीला हात लावायचा. अशा स्वरूपात अनेक जण एकत्र आले आणि त्यांनी बाळासाहेबांना कसल्या परिस्थितीत वाचवायचं या आकांतानं दवाखान्याकडे जाण्याचा मार्ग सुरू केला. पण नियतीच्या मनात वेगळंच. प्रत्येक सेकंदाला बाळासाहेबांचा श्वास मंदावत होता आणि चिखलात रुतणाऱ्या पावलांसोबतच गावकऱ्यांचे डोळे पाणावत होते. दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच बाळासाहेबांची प्राणज्योत मालवली. जर आमच्या वस्तीला एक साधा पक्का रस्ता असता तर आमची माणसं अशी रस्त्यावर तडफडून मेली नसती, असा टाहो फोडत कुटुंबियांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मळ पिळवटून टाकणारा ठरला. निवडणुकीपुरते हात जोडणारे नेते आता कुठे गेले हा प्रश्न येथील गावकऱ्यांनी विचारलाय. निवडणूक आली की सगळेजण हात जोडत येतात, आम्हाला मते द्या, आम्हाला मते द्या, आम्ही विकास करू. पण जिथं गावातल्या वस्तीला रस्ता नाही त्या ठिकाणी काय करायचं हा प्रश्न या नागरिकांनी आता विचारलाय. कारण आता मात्र हे नेते कुठे दिसत नाहीत. स्थानिक प्रशासन, पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी निवेदन दिलेले आहेत. पण राज्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या गरिबांच्या हक्कीकडे दुर्लक्ष केलं. आज एका बापाचा, एका आजोबाचा जीव या लाल फितीच्या कारभारानं आणि राजकीय अनास्थेनं घेतला आहे. आजारी व्यक्ती, गरोदर माता आणि शाळकरी मुलांसाठी पावसाळ्यात ही वस्ती म्हणजे एक जिवंत नरक बनते. एका निष्पाप माणसाचा जीव गेल्यानंतरही प्रशासन जाग होणार नसेल तर आमच्या वस्तीतील आणखी किती लोकांचे बळी गेल्यावर रस्ता मंजूर होणार, असा संतप्त सवाल इथले गावकरी विचारतात. हा केवळ एका बाळासाहेब कचरे यांचा मृत्यू नसून स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही ग्रामीण भागाला मूलभूत हक्क न देऊ शकणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचा झालेला नैतिक पराभव आहे. आता तरी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी आपल्या एसी दालनातून बाहेर येऊन या चिखलाची पाहणी करतील का, की आणखी एका निष्पाप बळीची वाट पाहणार, असा सवाल हा व्हिडिओ पाहून महाराष्ट्रातील नागरिक विचारू लागले आहेत. अर्थात प्रशासन दगडाच्या काळजाचं, त्याला आता तरी पाजर फुटेल का हा प्रश्न भोर तालुक्यातल्या दुर्गम भागातील इतर गावकऱ्यांना देखील वाटू लागलाय. जसा भोर तालुक्यातील गावकऱ्यांना तसाच राज्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना देखील आपलीही अशीच अवस्था होऊ नये असंच प्रत्येकाला वाटत असेल. पण खरोखरच हे सरकार मनावर घेणार का हा देखील या निमित्तानं प्रश्न आहे.